हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण 8वी शिष्यवृत्ती विषय इंग्रजी याचा एक ओल्ड पेपर पाहणार आहोत. तर तुम्हा सर्वांचा अभ्यास बऱ्यापैकी आता झाला असेल. फक्त एक रिव्हिजन स्वरूपात किंवा पेपर कसा सोडवायचा याच्याबद्दलसाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर हा जो पेपर आहे तो तुम्हाला PDF मध्ये मी लिंकमध्ये आणि मेसेजमध्ये कमेंट बॉक्समध्ये सुद्धा शेअर करेनच. ते तुम्ही नंतर प्रिंट वगैरे काढू शकता. आता सद्यस्थितीला हा व्हिडिओ चालू असताना तुम्ही ज्यावेळी क्वेश्चन दिसेल त्यावेळी तो पॉज करा, तुमचं स्वतःचं उत्तर गेस करून ठेवा आणि मग माझ्या उत्तराशी ते मॅच करून पहा. आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. तर चला स्टार्ट करूया. पहिला जो क्वेश्चन आहे म्हणजे 1 to 3 म्हणजे पहिले 3 क्वेश्चन हे एका पॅरेग्राफवर बेस्ड आहेत बघा. तर पॅरेग्राफचे जे क्वेश्चन आन्सर असतात म्हणजे क्वेश्चन सोडवायचे जे असतात त्याची सगळ्यात चांगली रीत म्हणजे सुरुवातीला तुम्ही क्वेश्चन्स पहा आणि मगच पॅरेग्राफकडे या. त्याचा बेनिफिट असा होईल की तुमचा फोकस जेणेकरून त्याच वर्ड्सवर होईल जे वर्ड ऑलरेडी तुम्ही क्वेश्चनमध्ये पाहिलेत. आणि इंग्लिश हा विषय जनरल असल्याकारणानं तुम्हाला पॅरेग्राफची सुद्धा काही वेळेला गरज भासणार नाही, तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता. आपण स्टार्ट करूया बघा. फर्स्ट जो क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक ज्या औषधी आहेत त्यांचं मुख्य लक्ष काय असतं, कशा संबंधी असतं. तर बघा, आयुर्वेद आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये रोग झाल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा तो रोग होऊ नये म्हणून जे चांगलं आरोग्य राखणं गरजेचं आहे त्याच्यावरती आयुर्वेद फोकस करतं. म्हणजे इथं जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला दिसतोय, गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज, हे त्याचा आन्सर आहे. म्हणजे आयुर्वेद ह्याला प्रमोशन देतं की चांगलं आरोग्य असणं गरजेचं आहे डिसीज फाईट करण्यासाठी. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 2. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स टू फॉर्म द वेब डायग्रॅम. आता ही जी वेब डायग्रॅम आहे त्यामध्ये 2 क्वेश्चन मार्क दिसत आहेत तुम्हाला, तिथं तुम्हाला 2 ऑप्शन चूज करायचे आहेत. तर मध्ये सेंटरला काय लिहिले बघा, आयुर्वेदिक ट्रीटमेंट मे इन्क्लूड म्हणजे आयुर्वेदिक जे उपचार आहेत त्याच्यामध्ये याचा समावेश असतो. तर ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणजे श्वसनाचे व्यायाम, मेडिटेशन आणि योगा, आणखी 2 गोष्टींचा समावेश असतो आयुर्वेदिक उपचारात. तर त्याच्यामध्ये पॅरेग्राफ बघायची गरज नाही, डाएट चेंज केला जातो म्हणजे आपल्याला पथ्य पाणी सांगितलं जातं आणि लाईफस्टाईल चेंज केली जाते आपली. म्हणजे थोडक्यात तुमचं जे रुटीन वर्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल सुचवले जातात. तर हे 2 ऑप्शन करेक्ट आहे बघा, फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. इफ द मेडिसिन इज द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे निदान. औषध हे एक विज्ञान आहे कशाचं, तर डायग्नोसिसचं, निदानाचं. तसंच डॉट डॉट इज द सायन्स ऑफ अर्थ सरफेस, भूपृष्ठाचं आणि फिजिकल फीचर्स म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्यांचं जे विज्ञान आहे त्याला आपण काय म्हणतो, तर भौगोलिक जे विज्ञान आहे भूपृष्ठाचं त्याला आपण भूगोल म्हणतो. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 जॉग्रफी. कारण जॉमेट्री, फिजिक्स आणि ग्लोबल ह्या गोष्टी तुम्हाला अर्थ सरफेसशी रिलेटेड नाही आहेत. बघा, आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरं दिली. पॅराग्राफ आपल्याला पाहावा लागला नाही, पण तुम्ही पॅराग्राफ पाहून जरी उत्तरं दिली तरी चालतील. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 जे आहेत ते सुद्धा एका पॅरेग्राफवर बेस्ड आहेत. तर हा पॅरेग्राफ तुम्हाला इथं दिसतोय की अर्थक्वेक वगैरे दिलेला आहे. तर नॅचरल कॅलॅमिटी जे आहेत त्याच्याशी संबंधित आहे. तर आपण 4th क्वेश्चन बघूया. कंप्लीट द फॉलोइंग वेब बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. इफ अर्थक्वेक ऑकर्स अँड यू आर इन बिल्डिंग म्हणजे अर्थक्वेक आला, भूकंप आला आणि तुम्ही जर बिल्डिंगमध्ये असाल तर व्हॉट शुड यू डू, तुम्ही काय कराल किंवा काय करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट सांगितलं आहे, पुट बोथ हँड्स ऑन द बॅक ऑफ युअर नेक म्हणजे दोन्ही हात तुमचे मानेवरती ठेवायचे जेणेकरून तुम्हाला डोक्याला संरक्षण मिळेल. टर्न अवे फ्रॉम ग्लास विंडोज, काचेच्या खिडक्यांपासून दूर राहा. टक युअर हेड डाऊन, खाली मान घालून बसा. आणि 4th ऑप्शन आपल्याला चूज करायचं. तर यातली पॉझिटिव्ह गोष्ट फक्त घ्यायची जी आपल्याला
अर्थक्वेकमध्ये बिल्डिंगमध्ये असताना उपयोगाचे. तर बघा, क्लाइंब ऑन द बेड, बेडवरती चढा, तर नाही. पुल ऑन अ ब्लँकेट अँड स्लीप, ब्लँकेट घ्या अंगावरती आणि झोपून जा. टेक कवर अंडर अ डेस्क ऑर टेबल, टेबल किंवा जो डेस्क आहे म्हणजे कुठलीही अशी जाड वस्तू ज्याच्या खाली तुम्हाला लपता येईल अशी वस्तू तुम्ही घेऊ शकता. तर थर्ड जो ऑप्शन आहे, टेक कवर अंडर अ डेस्क ऑर टेबल, हा ऑप्शन बरोबर आहे. बघा, तुम्ही टेबल किंवा खुर्ची काय मिळेल त्याच्या खाली तुम्ही जायचं आहे. आता डेस्क म्हणजे बेंचचा पुढचा भाग तुम्हाला माहिती आहे, तर डेस्क म्हणतो आपण. तसा कुठला जरी भाग दिसला तरी तुम्ही तिथं जाऊ शकता. फिफ्थ जो क्वेश्चन आहे, फाइंड द ऑड मॅन आउट. तर बघा, फ्लड म्हणजे महापूर, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, ड्रॉट म्हणजे दुष्काळ आणि बॉम्ब एक्सप्लोजन म्हणजे बॉम्बस्फोट. तर फ्लड, अर्थक्वेक आणि ड्रॉट हे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत आणि बॉम्ब एक्सप्लोजन हे मात्र आर्टिफिशियल किंवा तुम्हाला ह्युमन म्हणता येईल, मानवाने तयार केलेलं कॅलॅमिटी आहे, मानवनिर्मित आहे. तर इथं सुद्धा ऑप्शन नंबर 4 येईल. बघा, बॉम्ब एक्सप्लोजन हा ऑड मॅन आउट, बाकीचे तिघे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत म्हणजे नैसर्गिक संकट आहेत. सिक्स्थ क्वेश्चन बघा, फाइंड द मिनिंगफुल वर्ड रिलेटेड टू इंटरनेट फ्रॉम जम्बल्ड वर्ड. म्हणजे अक्षर जंबल करून एक वर्ड तुम्हाला दिला आहे, तर त्याला रिअरेंज करून एक प्रॉपर शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर अशा गोष्टीच्या वेळी काय करायचं बघा, ऑप्शन पाहायचे. आता बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं वाय दिसतं. बघा, ते वाय ऑलरेडी वरच्या स्पेलमध्ये नाहीच आहे, त्याच्यामुळे तो ऑप्शन आऊट गेला. त्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये यस दिसतं, वरती यस नाही आहे, तो पण आऊट गेला. त्यानंतर नेक्स्ट नॉलेजमध्ये यन जो दिसतोय तो सुद्धा आपल्याकडे नाही आहे. मग राहिला कुठला, विकिपीडिया. विकिपीडियाची फक्त प्रत्येक लेटर तिथं आहेत का कन्फर्म करायचे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. जंबल्ड वर्डसाठी हीच आयडिया चांगली आहे. बघा, तुम्हाला जे स्पेल दिसेल त्याच्यामध्ये लेटर्स नसणारे शब्द आधी तुम्ही उडवून टाकायचे आणि उरलेला पर्याय चूज करू शकता. नेक्स्ट बघा, सेवन्थ क्वेश्चन, रीड द सेंटेन्स, फाइंड आउट द वर्ड विच गिव्स करेक्ट मिनिंग ऑफ सेंटेन्स. तर इथं गोपाल वॉन्टेड टू चूज, आता इथं गोपाल म्हणजे गोपाल भांड. गोपाल भांड वॉन्टेड टू चूज द रॉयल फिजिशियन, त्याला एक राजासाठी वैद्य, राजवैद्य निवडायचा होता फॉर महाराजा. ही कॉल्ड द कॅन्डिडेट, त्यांनी उमेदवाराला बोलवलं, हू कुड रिलीव्ह हिम फ्रॉम, जे की काय करतील, त्याला रिलीव्ह करतील म्हणजेच मुक्ती देतील. कशापासून, तर पेन्स, पेन्स, पेन्स आणि पेन्स, चार ठिकाणी उच्चार सेमच आहेत, पण इथं पेन म्हणजे वेदनेपासून मुक्ती असा अर्थ घेणं अपेक्षित आहे. म्हणजे जी वेदना आहे ते PAIN असतं, त्यामुळं ऑप्शन नंबर 2 बघा, पेन्स. वेदनेपासून मुक्तीसाठी त्या गोपाल भांडने त्या कॅन्डिडेटना बोलवलं होतं. आठवा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स विच मीन्स. अर्थ काय बघा त्याचा, मनसुख कुड नॉट वॉक फास्ट बट ही फाउंड अ लॉंग थिक रोप आउट ऑफ हिज लगेज. मनसुख जास्त चालू शकत नव्हता, पण त्याला एक लांब आणि जाडसर दोरी सापडली. ते मनसुखची स्टोरी आहे बघा, मित्रांची, 2 मित्रांची स्टोरी जुन्या बुकमध्ये होती. तर त्यातील हे वाक्य आहे, द इल फिलिंग व्हॅनिश्ड इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश या अंडरलाईन वर्डचं तुम्हाला काय पाहिजे, मिनिंग पाहिजे. इन अ फ्लॅश म्हणजे लगेचच, क्षणार्धात. मग आता क्षणार्धात असा ऑप्शन बघा, इन सम सेकंड्स होऊ शकत नाही, इन अ सेकंड पाहिजे होतं. ॲट वन्स होऊ शकतं, लगेचच. आफ्टर सम टाईम, थोड्या वेळानंतर. आणि विथ लाईटनिंग म्हणजे वीज कडडल्यासारखं किंवा अचानकपणे काहीतरी आयडिया क्लिक होऊन गेली तर तिला लाईटनिंग म्हणतो आपण. तर इथं इन अ फ्लॅशचा अर्थ घ्यायचा आहे ॲट वन्स. इथं इन अ सेकंड असता तर तो सुद्धा ऑप्शन बरोबर झाला असता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 9th क्वेश्चन, 4 पेअर्स आर गिवन, 4 जोड्या दिलेत. विच पेअर इज नॉट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. ऑपोजिट वर्ड्स म्हणजे अँटॉनिम्स, विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही आहे म्हणून सांगितलं आहे. मग ज्यांची तुम्हाला ॲक्च्युअल माहीत आहेत, उदाहरणार्थ इनकम्प्लीट, कंप्लीट ही जोडी बरोबर आहे. पुअर, रिच ही बरोबर आहे. हार्ड, इझी ही सुद्धा बरोबर आहे. आता प्रेज आणि ॲडमायर, प्रेज म्हणजे स्तुती करणे आणि ॲडमायर म्हणजे सुद्धा आदरयुक्त स्तुती करणं, कौतुक करणं.
तर प्रेज आणि ॲडमायर ही ॲक्च्युली सिनॉनिमची जोडी म्हणजे सिमिलर वर्डची जोडी आहे आणि बाकीचे तिघे ऑपोजिट आहे. तर आपल्याला ऑपोजिट नकोच आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 10th क्वेश्चन. रमन गॉट फर्स्ट प्राईज इन कॉम्पिटिशन. रमनला कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं. हिज मदर शोड हॅपीनेस. आता आईला खूप आनंद झालेला आहे, तर ती काय म्हणणार? व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. काय सुंदर सरप्राईज तुम्हाला दिलेला आहेस. व्हॉट अ क्लेवर बॉय यू आर. किती हुशार आहेस मुलगा तू. हाऊ हार्ड वर्किंग यू आर. तू किती कष्ट करतोस. डोंट रन अवे. पळून जाऊ नकोस. तर इथं ॲक्च्युली आपल्याला हॅपीनेस दाखवायचा, आनंद दाखवायचा आहे. म्हणून पहिला जो पर्याय आहे व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज तोच बरोबर येणार, कारण बाकी ठिकाणी त्याचं कौतुक केलेलं आहे. आनंद व्यक्त करणारे उद्गार जे आहेत, एक्सक्लेमेशन आहेत, ते सांगायचे होते, त्याच्यामुळं पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 11th क्वेश्चन बघा, 11वा प्रश्न. रीड द सेंटेन्स अँड चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. इथं सुद्धा आपल्याला 2 ऑप्शन चूज करायचे आहेत बाय गेझिंग द मिनिंग ऑफ अंडरलाईन्ड वर्ड. आता प्लांट या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला. द टीचर सेड. शिक्षक म्हणाले. लुक ॲट एव्हरी प्लांट. प्रत्येक प्लांटकडं पहा. आता प्लांटचं मिनिंग वृक्ष किंवा रोप किंवा एखादा प्लांट असतो बघा, इंडस्ट्रियल प्लांट वगैरे असतो, तो सुद्धा होतो. पण इथं टीचर सांगतायत बघायला, याचा अर्थ एव्हरी प्लांट, प्रत्येक झाडाचं निरीक्षण करा असाच अर्थ होणार आहे. तर इथं पर्याय क्रमांक 2 जो आहे बघा, टू पुट इन द ग्राउंड टू ग्रो युजफुल टू अस इन मेनी वेज. म्हणजे जमिनीतून उगवणारं असं काहीतरी. इन मेनी वेज, युजफुल इन मेनी मेनी वेज म्हणजे बऱ्याच प्रकारे आपल्याला उपयोगी पडतं असं काहीतरी. आणि 4th एक ऑप्शन आहे बघा, अ लिव्हिंग थिंग दॅट ग्रोज ऑन द अर्थ अँड युजली हॅज स्टेम, लिव्ज आणि रूट्स. म्हणजे जमिनीतून उगवणारी वस्तू जी जेणेकरून त्याला खोड असतं, पानं असतात, मुळं असतात इत्यादी. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे बरोबर आहेत बघा. पहिलासुद्धा अर्थ, तिसरासुद्धा अर्थ प्लांटचा बरोबरच आहे. प्लेस वेअर इंडस्ट्रियल प्रोसेस टेक्स प्लेस. जिथं इंडस्ट्रियल प्रक्रिया चालते तिलासुद्धा प्लांट म्हणतातच. त्यानंतर पॉवर इज प्रोड्यूस. जिथं ऊर्जा निर्मिती केंद्र असतं त्यालासुद्धा प्लांटच म्हणतात. पण आता शिक्षक ज्या गोष्टीबद्दल बोलायला लागलेत, तर त्या गोष्टीमध्ये सांगितले लुक ॲट एव्हरी प्लांट, चूज दॅट पार्ट विच हॅज मेडिसिनल व्हॅल्यू. ज्याच्यामध्ये औषधी गुण आहेत असा भाग निवडा. मग आता औषधी गुण हे वनस्पतीमध्ये असतात आणि भागसुद्धा वनस्पतीमध्ये असतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 आपल्याला चूज करावा लागेल. 12वा प्रश्न बघा, रीड द रिडल अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एक कोड दिलेला आहे. आय हॅव 3 ब्लेड्स. मला 3 पाती आहेत. इट रोटेट्स इन क्लॉकवाईज डिरेक्शन. म्हणजे घड्याळाच्या दिशेने मी फिरतो. इट गिव्स कूल एअर अँड ब्रीज वेन यू स्विच ऑन. मला स्विच ऑन केलं की तुम्हाला थंड वारं मिळतं. इट मेक्स यू प्लीझंट इन समर. आणि उन्हाळ्यात तुम्हाला ते आल्हाददायक वाटतं. तर इथं तो फॅन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 13th क्वेश्चन. इथे एक तुम्हाला ग्रीड दिलेत, पझल दिले थोडंसं आणि सांगितले चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज यूज टू मेक फूड टेस्टी अँड डिलिशियस. अन्न चविष्ट आणि चवदार होण्यासाठी आपल्याला यातली कोणती वस्तू वापरावी लागते. तर बघा इथं गार्लिक, चिली, मिंट आणि जिंजर हे ऑप्शन दिलेले आहेत. गार्लिकचा विचार केला तर बघा, आता शोधताना कसं शोधायचं बघा. गार्लिक आहे ना, तर जी शोधायचं, जीच्या आजूबाजूला ए कुठं आहे का बघायचं. नाही आहे ए. इथं सुद्धा जी आहे, तिथं सुद्धा ए कुठं आजूबाजूला नाही आहे, त्यामुळे गार्लिक हा ऑप्शन कट. नंतर चिलीचा विचार करायचा, सी शोधायचा, तर इथं सी तुम्हाला नाहीच आहे, म्हणजे पूर्ण ग्रीडमध्ये सी नाही आहे. नेक्स्ट ऑप्शन जो आहे तो आहे जिंजर. तर जिंजर बघा, जीचा शेजारी आय, तर इथं जीचा शेजारी तुम्हाला आय दिसतोय, म्हणजे जिंजर हे स्पेलिंग तुम्हाला इथं दिसते बघा. जिंजरचं स्पेल आपण हायलाईट करूया बघा, GINGER.
जिंजर म्हणजे आलं, आल्यानं सुद्धा चव वाढते, पदार्थ चविष्ट होतात. तर इथं पर्याय क्रमांक 4. तसं तुम्ही मिंटसुद्धा पाहू शकता, मिंटसुद्धा वरती ऑप्शनमध्ये नाही आहे. 14वा प्रश्न बघा, एन्शंट इंडियन म्हणजे जे जुने भारतीय आहेत, हॅड नोन द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग अँड नेव्हिगेशन व्हेरी वेल. त्यांना चांगलं ज्ञान होतं कशाचं, तर सायन्स ऑफ शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणीचं, आणि नेव्हिगेशन म्हणजे दिशेचं त्यांना ज्ञान होतं. म्हणजे इथं ऑप्शन नंबर 4 येणार, हॅड नोन. त्यानंतर 15th क्वेश्चन आहे बघा. तर इथं तुम्हाला चेंज द वाईसची वाक्य दिलेली आहेत. इथं तुम्ही एक जरी वाक्य बरोबर शोधलं तरी सुद्धा तुमचे आन्सर क्लिअर होऊ शकतात. तर चेंज द वाईस हा तसा टॉपिक इझी आहे. तुम्हाला पहिल्यांदा वर्ब शोधावं लागेल. टोल्ड आहे, तर मेनी स्टोरीज हे ऑब्जेक्ट झालं, टीचर हे सब्जेक्ट झालं, मेनी स्टोरीज. टोल्ड हे भूतकाळ असल्यामुळं वॉज किंवा वेअर येणार. मेनी स्टोरीज वेअर टोल्ड. आता मेनी स्टोरीज वेअर टोल्ड म्हणजे ऑप्शन नंबर बी आहे बघा, म्हणजे याचं उत्तर इथं दिसतं तुम्हाला. सेकंड, टीचर वॉज टेलिंग. आता टेलिंग म्हणजे आय एन जी आहे, आय एन जीचा वर्ड असला की बेईंग येतं. 3 नंबर ऑप्शनमध्ये आहे बघा, मेनी स्टोरीज वेअर बेईंग टोल्ड बाय द टीचर. त्यानंतर टीचर टेल्स. टेल्स म्हणजे वर्तमान, वर्तमान असेल तर आपण एमिजार वापरतो. एमिजार इथं तुम्हाला ऑप्शन नंबर 4मध्ये दिसतं, मेनी स्टोरीज आर. त्यामुळं तिसऱ्यासाठी ऑप्शन नंबर डी येणार. आणि चौथा विल आहे. विल असेल किंवा कुठलंही मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल तर आपण त्याला बी लावतो. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 आहे बघा, विल बी, मस्ट बी, मे बी, माईट बी वगैरे. तर इथं ऑप्शन जो आहे तो फर्स्टला बी येणार आहे. बी हा फर्स्टला त्यांनी कशाला दिले, फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे. त्यामुळे आपण जास्त विचार करायची गरज नाही. फर्स्ट बी असल्या कारणानं बाकीचं ऑप्शन ऑटोमॅटिकली करेक्ट येतील, कारण सेकंड, थर्ड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये फर्स्टला बी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 16th. निनाद फ्ल्यू हिज काईट अँड द काईट रोज हाय इन द स्काय. रोज म्हणजे खरं तर राईजचा भूतकाळ आहे. राईज म्हणजे वर उठणे, तर याचा भूतकाळ रोज होतो. म्हणजे हे सिम्पल पास्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे. सिम्पल पास्ट टेन्स रोज. तर तुम्हाला इथं टेन्स येणं गरजेचं आहे. टेन्स आपला एक व्हिडिओ आहे बघा, टेन्स इन 10 मिनिट्स, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 17. डॉन क्विक्झोट सेड. आता इथं करेक्ट कंजंक्शन विचारले, तर क्वेश्चन असता तर आपण इफ किंवा व्हाय वापरलं असतं. ऑर्डर असती म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा रिक्वेस्ट असते तर टू वापरलं असतं. इथे प्लेन स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला कंजंक्शन म्हणून दॅट वापरावं लागेल. 18th क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्स फ्रॉम द गिवन वर्ड्स. आपल्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शोधायचे आहे. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 पर्याय बरोबर आहेत. तर बघा, बाय आणि कुक. बाय म्हणजे खरेदी करणे, कुक म्हणजे शिजवणे, हे 2 क्रियापदच आहेत. स्मॉल म्हणजे लहान आणि होपफुल म्हणजे आशादायी, ही 2 काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3 बरोबर आहेत. 19वा प्रश्न बघा, स्टुडंट काय विचारतोय परमिशनसाठी, तर परमिशनसाठी आपण म्हणणार मे आय कम इन. मे आय कम इन, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 20वा प्रश्न, मीनाक्षी विचारते वेअर इज द बर्ड. पक्षी कोठे आहे. तर मधू काका सांगतायत किंवा माधू काका, देअर इट इज, तिथं आहे बघ. इट इज इन दॅट बुश असं येणार. पक्षी कुठं असतो, तो झुडपाच्या आत, झुडपात, इन दॅट बुश. त्यानंतर 21वा प्रश्न, तुम्हाला इथं बिहाइंड, इंटू आणि अबोव हे जे प्रेपोजिशन आहेत त्यांचेसुद्धा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. प्रेपोजिशनवरती एक प्रश्न 100% येतोच. नेक्स्ट 21वा प्रश्न बघा, इथं तुम्हाला एक डायग्रॅम दिले ए, बी आणि सीची. सगळ्यात मोठा सी आहे बघा. आता इथं काट्या दिल्या त्या स्टिक, तर स्टिक सी इज द लार्जेस्ट स्टिक ऑफ ऑल.
बरोबर आहे. सी जी स्टिक आहे ती सगळ्यात लार्जेस्ट आहे. त्यानंतर बी इज नॉट ॲज लाँग ॲज ए म्हटले. बी ही ए एवढी मोठी नाही आहे. मग आता बी ही एवढी मोठी नाही आहे, चुकीचं विधान आहे सेकंड. त्यानंतर थर्ड बघा, स्टिक ए इज लॉंगर दॅन बी. ए ही बीपेक्षा लॉंगर आहे, ते पण चुकीचं आहे. आणि शेवटचा ऑप्शन द स्टिक सी इज नो लॉंगर दॅन स्टिक ए. सी ही एपेक्षा मोठी नाही, तर पहिला ऑप्शनच बरोबर आहे. स्टिक सी इज द लार्जेस्ट स्टिक ऑफ ऑल. सगळ्यात मोठी स्टिक आहे ती सी. त्यानंतर इथं डिग्रीवरचा हा क्वेश्चन आहे बघा. डिग्रीवरचा एक क्वेश्चन 100% येतोच. डिग्रीवरचा एक, चेंज द व्हॉइसवरचा एक, तुमचे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, त्यानंतर कंजंक्शन, इंटरजेक्शन, याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन फिक्स येतोच. त्यानंतर बघा, रीड द फॉलोइंग नोट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर मदर रिटर्न होम अलॉंग विथ ग्रँडफादर. आई परत आलेली आहे आजोबांना घेऊन. शी फाउंड प्राचीज नोट. इथं प्राचीचं एक नोट तिला दिसते, चिठ्ठी दिसते. तिथं लिहिले, डिअर मदर, प्रिय आई, आय हॅव गॉन आउट टू बाय बुक्स. मी पुस्तक खरेदीला बाहेर गेलेली आहे. माय फ्रेंड विल स्टे विथ अस. माझी मैत्रीण इथे राहील आपल्यासोबत. प्लीज कुक सम डॉट डॉट फूड. त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी काहीतरी बनव, टेस्टी फूड बनव. त्यानंतर 23rd क्वेश्चन बघा. एक डायलॉग आहे. रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन संजय अँड द स्ट्रेंजर. संजय आणि एका अनोळखी व्यक्तीच्या दरम्यान एक संभाषण आहे ॲट द बस स्टॉप. आणि आपल्याला एक ऑप्शन चूज करायचं आहे. संजय म्हणतो, एक्सक्यूज मी, विच बस डज गो टू रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनला कोणती बस जाते? तर स्ट्रेंजर म्हणतोय, बस नंबर 143 गोज टू रेल्वे स्टेशन. संजय म्हणतोय, थँक्स. आता स्ट्रेंजर एक्झॅक्टली त्याला रिप्लाय काय देते बघा, डॉट डॉट प्लीज. तर होल्ड ऑन, थोडा वेळ थांबा. पण होल्ड ऑन आपण जनरली फोनवरती काहीतरी इन्फॉर्मेशन ज्यावेळी आपण कन्फर्म करत असतो त्यावेळी होल्ड ऑन वापरतो. वेट फॉर युअर टर्न, तुझ्या टर्नसाठी वाट बघ. शो युअर आयडिया आणि सायलेन्स, याच्यामधलं वेट फॉर युअर टर्न म्हणजे ॲक्च्युली बस स्टॉपवरती क्यू असणार आहे, म्हणजे पाळी असणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वेटिंगमध्ये थांबायचं आहे आणि तुमची बस येण्यापर्यंत वाट बघायची आहे. यासाठी पर्याय क्रमांक 2 सुटेबल आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 24th, यूज सायकल. सायकल म्हणजे बायसिकल. गेन हेल्थ, आरोग्य मिळवा. सेव्ह वेल्थ, पैसा वाचवा, संपत्ती वाचवा. फ्री फ्रॉम पोल्युशन. फ्री फ्रॉम पोल्युशन, सॉरी हां, जरासं स्क्रीन. फ्री फ्रॉम पोल्युशन, ऑप्शन नंबर 4 बघा. फ्री फ्रॉम पोल्युशन हे आन्सर येणार, ऑप्शन नंबर 4. आणि लास्टचा क्वेश्चन, यासाठी एक ॲड दिले बघा, ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटवर बेससुद्धा एक क्वेश्चन हमखास येतो. तर इथं अनिकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स याच्याशी संबंधित ॲड आहे. तर आपण क्वेश्चन पाहूया काय आहे. युअर फ्रेंड जोसेफ वॉन्ट्स टू व्हिजिट कोस्टल कर्नाटका. तुमच्या मित्राला कोस्टल कर्नाटकाला भेट द्यायची आहे. हिज फादर इज बिझी. त्याचे जे पप्पा आहेत ते काय आहेत, बिझी आहेत. सो दे वॉन्ट टू चूज मोड ऑफ ट्रान्सपोर्ट विच विल मेक देअर ट्रिप ऑफ शॉर्ट ड्युरेशन. शॉर्ट ड्युरेशन म्हणजे काय, तर प्रवास जो आहे तो लवकरात लवकर संपावा. प्रवास कसा संपवावा, लवकरात लवकर संपवावा. यासाठी शॉर्ट ड्युरेशनसाठी व्हेकलसुद्धा आपल्याला फास्ट असणारं, स्पीड असणारच निवडावं लागेल. त्याच्यामुळे एरोप्लेन सर्वात फास्ट आहे. तर एरोप्लेन आपल्याकडे फक्त टूरचा ऑप्शन आहे का बघा मोड ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये. तर मोड ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये इथं तुम्हाला एरोप्लेन, रेल्वे, बस सर्व्हिस आणि बोट सर्व्हिस या चारही ऑप्शन आहेत. आणि इथं आपल्याला एरोप्लेनसुद्धा आहेत. त्यामुळं शॉर्ट ड्युरेशनला म्हणजे लगेच प्रवास संपवायचा असेल तर यू कॅन गो फॉर एरोप्लेन. तुम्हाला एरोप्लेन सूट होईल. तर आपले 25 प्रश्न झालेत बघा. तर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. आणि चॅनलवर नवीन असाल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.